अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामधील 8 जणांचा समावेश आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा मृत्यू झालाय आणि या विमान दुर्घटनेमधील मृतांमध्ये 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्सचा सुद्धा समावेश होता. या क्रू मेंबर्समध्ये 4 मराठी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विमान अपघातामध्ये वैमानिक क्लाइव्ह कुंदर यांचा सुद्धा मृत्यू झालाय. ते मूळचे कर्नाटकच्या मंगळूर येथील असून मुंबईमध्ये वास्तव्यास होते. क्लाइव्ह कुंदर कुर्ल्यामधील चर्चचे सदस्य आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेमधील वैमानिक सुमित सबरवाल यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ते मुंबईमधील पवई परिसरामध्ये वास्तव्यास होते. सुमित सबरवाल आपल्या 88 वर्षांच्या वडिलांसोबत राहत होते. सुमित सबरवाल हे आपल्या 88 वर्षीय वडिलांसोबत मुंबईतील पवई भागात राहत होते. अवघ्या 2 दिवसांपूर्वी सबरवाल यांनी निवृत्तीची इच्छा बोलून दाखवलेली होती. निवृत्ती घेऊन सेवा करेन असं त्यांनी वडिलांना सांगितलं होतं. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानामध्ये बदलापूरमधील रहिवासी असलेले क्रू मेंबर दीपक पाठक देखील होते. काल विमान उड्डाणापूर्वी दीपक पाठक यांचा दुपारी त्यांच्या आईशी संवाद झालेला होता. अहमदाबाद विमान दुर्घटनेत अपर्णा महाडिक या क्रू मेंबर्सचा देखील मृत्यू झाला. अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांची भाची सून होत्या. अपर्णा महाडिक या गोरेगाव इथं वास्तव्यास होत्या. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत आणि महाडिक यांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी कुटुंबियांचे सांत्वनपर भेट सुद्धा घेतली आहे. अहमदाबादमधील विमान अपघातामध्ये पनवेल तालुक्यामधील नावा गावच्या मैथिली पाटीलचा सुद्धा समावेश होता. मैथिलीच्या कुटुंबात आई वडील, दोघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ आहे. अहमदाबाद इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीकर रोशनी सोनघरे या तरुणीचा सुद्धा समावेश आहे. रोशनी सोनघरे ही एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये पंढरपूरमधील दाम्पत्याचा समावेश आहे. लंडनमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी दाम्पत्य निघालेलं होतं. महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार असे या दाम्पत्याचं नाव आहे. विमान अपघातामधील मृतांमध्ये नागपूरच्या महिलेचा सुद्धा समावेश आहे. यशा कामदार, मुलगा रुद्र आणि सासू रक्षा मुढा लंडनला निघाले असता विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळलं आणि अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं. विमानामध्ये 242 जण प्रवास करत होते. टेक ऑफ नंतर काही मिनिटांमध्येच विमान 700 फुटांवरून खाली कोसळलं. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेचा नवा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय. टेक ऑफ नंतर अवघ्या 40 सेकंदांमध्ये विमान कोसळलं. अंगावर थरकाप आणणारा व्हिडिओ सुद्धा समोर आला. Thank you.